5,000 झाली आहे की नाही? किती मोठी तफावत आहे. म्हणजे सोयाबीनचा रेट हा म्हणजे जसा आहे तसाच आहे, 10 वर्षापूर्वीचा जसा आहे तोच आता पण आहे. मात्र त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही निविष्ठा आहेत किंवा आपली जी काही मजुरी जी आहे तर ते जर पाहायला गेलं तर प्रचंड त्याच्यात वाढ झालेली आहे. आणि मग एकूणच उत्पादन खर्चाचा विचार केला म्हणजे तुम्ही शेतामध्ये जेवढा खर्च लावताय त्याच्या बरोबर आपल्याला आउटपुट भेटतंय का? त्या पैशाचं त्या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला तेवढा पैसा भेटतोय का? नाही भेटत. आता तुम्ही विचार कराल ठीक आहे, आपण सगळं काय करतो कुठंतरी शासनाच्या माथी मारतो आणि म्हणजे रडत बसायचं एक थोडस आपल्या इकडे थोडस पद्धती आहे. आपण सरकार सगळ्यांचीच बघितली, आपण काँग्रेसच्या आधिपत्यातलंही सरकार पाहिलं आणि नवीन जे काही सरकार ते पण पाहिलं. तर सरकार कुठलेही जरी आले तरी सगळ्यात जास्त भराडल्या जर जाणारा कुणी जर समाज असेल किंवा कुठला जर तबका असेल तर तो फक्त कोण आहे? शेतकरी आहे. आणि म्हणून मग कुठल्या तरी शासनाच्या भरोश्यावर किंवा त्यांनी येऊन आपलं काहीतरी करतील किंवा काहीतरी अनुदान स्वरूपात आपल्याला काहीतरी भेटल, ह्या सगळ्या गोष्टीकडं जास्त लक्ष न देता आपणच स्वतः कशा पद्धतीने संघटित होऊन सगळ्यांनी एकत्र येऊन जर काही करू शकलो, आपली स्वतःची मूल्य सगळी आपण उभी केली, आपल्या स्वतःच्या कंपन्या आपण जर उभ्या केल्या तर त्या माध्यमातून आपणच आपल्याला जे आहे ते न्याय देऊ शकतो. आपणच आपल्या केलेल्या कष्टाला जे आहे ते त्याचं जे आहे ते आर्थिक ह्याच्यामध्ये जे आहे ते रूपांतर करू शकतो. आता तुमची बाजू जी आहे ती खूप चांगली आहे. तुमचे हे जे काही संचालक मंडळ असतील किंवा प्रमुख मंडळी जे आहेत हे म्हणजे खूप खूप म्हणजे एकदम चांगल्या पदावर राहिलेले ही